विदर्भातील एका छोट्याशा गावात राहुल नावाचा एक मुलगा राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. वडील मजूर, आई घरकाम करून कसाबसा संसार चालवत होती. शिक्षणाची प्रचंड आवड असूनही गरिबीने त्याचे पाय नेहमीच ओढून धरले. एका दिवशी गावात संत बाळूमामा यांचं जत्रोत्सवाचं आयोजन झालं. गावभर उत्साहाचं वातावरण होतं. राहुलही मित्रांसोबत जत्रेत गेला, पण त्याच्याकडे खर्च करण्याइतके पैसे नव्हते. मात्र त्याला बाळूमामांच्या दर्शनासाठी मनापासून ओढ होती. जत्रेतल्या गोंधळात तो शांतपणे रांगेत उभा राहिला. जेव्हा त्याने संत बाळूमामांच्या मूर्तीसमोर माथा टेकला, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने एकच प्रार्थना केली, मामा, माझ्या आईबाबांना सुख द्या, मला काहीतरी करायला शक्ती द्या. त्या क्षणी त्याच्या मनात एक वेगळीच चमक आली. त्याला अचानक विचार सुचला. गावात कोणीही नीट भाजीपाला विकत नव्हतं. लोक मैलोन मैल दूर जाऊन भाजी आणत. हेच मी करू शकतो, राहुलने ठरवलं. दुसऱ्याच दिवशी त्याने छोट्या कर्जाने काही भाज्या आणल्या आणि गावात घरोघरी फिरून विकल्या. लोकांना त्याचे प्रामाणिक वागणं आणि स्वच्छ भाज्या आवडायला लागल्या. थोड्याच दिवसात त्याचा व्यवसाय वाढू लागला. संत बाळूमामांच्या मंदिरात तो दर आठवड्याला प्रसाद घेऊन जाऊ लागला. मनःपूर्वक आभार मानत राहिला. काही महिन्यात त्याने छोटं दुकान उघडलं. त्याची मेहनत, प्रामाणिकपणा आणि बाळूमामाच्या कृपेमुळे त्याचं दुकान मोठ्या मार्केटमध्ये बदललं. आज राहुल गावातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक आहे. लोक त्याला विचारतात, ही प्रगती कशी केलीस? तो हसून उत्तर देतो, मेहनत माझी, पण हिम्मत आणि दिशा संत बाळूमामांनी दिली.